ऍक्शन. हो दादा काय सांगतो तुम्हाला आणलं का? काय चमचा आणलं तुम्ही? चमचा आणला मी ताट आणले. आठवलं ना? ती बातची लहानपणी आपण शाळेत घेऊन जातो लाताळीत. चला ना हिला पण घेऊन जाऊ. चला वापाऱ्यात. जवळ वाटलं सरले नाही बघायला कधी द्यायची सोडून तर आपण बाहेर गेला सारा तुला. ब्लर मध्ये ठीक वाला त्यांचा डिफरन्स मिळतो ना आवाज आला मला ब्लर करतो आता मॅडम. इडली किती का? इडली नाही मी हे खाय मिसळ. हो मॅडम आता तो राहिला ते बरोबर मग शिकव राहिलेला. ए या ना बाब सांगितले ए ते नंतर घे नंतर आहे. हा आता तुमच्याच घ्या पुढं मग मार ना. आदर्श मराठीच्या सर्व प्रेक्षकांना पिंटू शेखकडून प्रेम नमस्कार. रेडी का मॅडम? कट 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 एक 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 रोलिंग ऍक्शन. डाउन डाउन करता ठीक है. चला चला हो मॅडम आता सरपंच येतील. सरपंच पकडा पकडा त्या पोरांना शाळेत जायचं सोडून नसते हिंडात आणि सरपंच पकडायचं. हा ते मी म्हटलं शाळेत बोला अरे ही तर गोळ्या करणे आणि मग आता तुम्ही शाळेचा ड्रेस घालून कुठं चालले? अरे डिंबा नाही शाळेत चाललोय मॅडम. अरे तुमचं काय वय काय हे यार मी एवढे मोठे घोडे झाले तुम्ही ना आता शाळेचा बारकाल्या पोरांचा ड्रेस घालून शाळेत चालले. हा असं पण हा वय अरे वय नाही लागत शिक्षणाला पण कमीत कमी ते पोरांचा तरी विचार करा रे. तुम्ही कशाला चालले नेमकं करा शाळेत सांगा आपण तुम्ही काय शिक्षणाला वय नाही लागत मला मान्य म्हणायचं. आपल्या गावात प्रौढ वर्ग चालू आहे शिक्षण वर्ग रात्रीचा मग तुमच्या येत तुम्ही. हा आता कसं कळावं खरं बोलला आणि मग ते काढून घ्या बरं का सगळं बरं का मॅडम. आणि काढून घेतलं म्हटलं ना की तुम्ही म्हणायचं कारण हो गेल त्या शाळेतल्या बाईच्या शाळेतल्या पोरांना बात करते ए डीओपी रे सीन होने के बाद जिम्मल ले मेरे हात से बरं का. हे झालं ना मॅडम तुम्ही म्हणायचं हो सरपंच यांना आहे ना शाळेत पाठवू नका. ही दोघंच ना कबात कवटंग त्या बारकाल्या पोरांचा आयुष्य ते काम ह्या कर्णाला मी घरी घेऊन जातो तू या गोळ्याला घेऊन त्या मंदिर जाऊन सांग जा आणि मग कर्णाला घेऊन तुम्ही जायचं तुम्ही मॅडम मंदिरला घेऊन जायचं.
मंदीला घेऊन जायचं. मंदीकडे घेऊन जायचं. काय होतं संगीता ढवळ्यापाशी पिवळं बांधलं वांना पिवळं लागला आणि रातभर थंडीने कुडकून दोघंही गेलं माझ्या घ्यायचं ना तुझ्यावर नाही घेतलं ते, आपल्यावर घेतलं ते. एवढं घातलंय ना म्हणजे ते आपल्या पैसे आले अजून हा. आणि अशा पद्धतीने पूर्ण 1 दिवसाच्या वेटिंग नंतर लागलाय मंदिरापाशी सीन. हां नाही काल तसा लागला होता बहुतेक मंदिरापाशी पण आणि हे आमचं नेहमीचं लोकेशन. आणि रस्त्याच्या अलीकडे मी सीन घेऊन लागला. काय अडचण नाही. सरपंच पकडा पकडा म्हणायचं. माईक घ्या ना आप्पा. आता माईक आहे, माईक लावायची सांगतो बाबा. आप्पा ते बघ कसं पाकिट आवडा बरं का. आहा आहा मस्त निवांत बसले. मजा आहे तुमची. बिबट्याचा पंख. बिबट्याला पंख नसतो रे. आप्पा थोडं आली पडल्या ना तुम्ही नाही दर पडला नाही का नाही. अरे जाऊ जाऊ मला काही कारण नसतं ना रिटेक. नाही नाही आप्पा ते काय होतं लय अंतर होते अंतर होईल पळू नका रे डायरेक्ट तिकडे थांब बाहेर जाताय तुम्ही असं पुढे गेलं का बाहेर जायचं त्यांनी असं अडवलं ना थांबत ते असं करतील तुम्ही त्यांच्याकडे जा डायरेक्ट. जाऊ जाऊ तिथं तिथंच लपा वाटतं काय मॅडम तुम्ही पण याच्यातले अंतर नका ठेवू. अरे काय तुम्हाला लाज तुम्ही शाळेत जाऊ तर कोण कुठं चाललं रे? शाळेत चालले. अरे पण कुणाचे कपडे घातले तुम्ही शाळेची? शाळेत चालले का? तुमचं वय का शाळेत जायचं? शाळेत जायला काय वय लागतं का? अरे गोळ्या मान्य आहे, शाळेत जायला वय नाही लागेल. शाळा कधी पण शिकू शकतो. आपण तुम्हाला शाळा शिकायची म्हणजे आपण चालू आहे आपण तिथे जाता ना शाळेला. तिथं भात भेटत नाही ना. हा आता कसं खरं बोलले म्हणजे तुम्ही भात खायला शाळेत चालले का? काय हा म्हणता अरे सरपंच ह्या करण्याला घेऊन जा या गोळ्या नेते नाही ते ना ते लहान लेकरांचं भात सगळी दोन काळाची तसंच करावं लागेल. कारण चला आपल्या घरी. तुम्हाला तुमच्या बायकोकडे नेऊन सोडते. हा काय ऐकून अरे गोळ्या पटकन लहान काय तुम्हाला लाज तुम्ही शाळेत जाऊ तर